पाच पवारांच्या डोक्यावर थंडगार बर्फ ठेवावा असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांनी पहिलीच विशेष मुलाखत झी 24 तासला दिली। अजित पवार यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित करण्यात आलं होतं। त्यावेळी राजकीय प्रश्नांची तसंच खासगी प्रश्नांची देखील हलकी फुलकी उत्तरं त्यांनी दिली। अजित पवारांना यावेळी सुप्रिया सुळे यांचा रडतानाचा व्हिडिओ दाखवण्यात आला। तेव्हा मी राजकीय भूमिका घेतली आहे, आम्हाला आत्ताच्या घडीला जी विचारधारा मान्य आहे त्यावर आम्ही अंमलबजावणी केली असं उत्तर अजित पवारांनी दिलंय। बर्फ, थंड बर्फ आहे हा तुम्ही कुणाला पाठवायला सांगाल आम्हाला, ज्यांनी तो डोक्यावरती ठेवून शांत करावं स्वतःचं डोकं? तो पार्थ पवारांना पाठवा। टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे। वा वा। पुढचं आहे रिमोट कंट्रोल। हा खरोखर कोण वापरतंय आणि कुणाच्या हातात जायला हवा? तो माझ्याच हातात राहू दे। आमच्या गुप्तेरी ते गुप्तेच्या मागच्या पर्वाच्या शेवटचा जो एपिसोड होता तो साजरा करायला आमच्याकडे माननीय सुप्रियाताई सुळे आल्या होत्या आणि त्यांना आम्ही एक गाणं दाखवलं होतं। ते गाणं दाखवल्यानंतर त्यांची रिॲक्शन जी काय आली ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजली। तुमच्या व्यस्त शेड्यूलमधनं कदाचित तुम्हाला ते सगळंच बघायला मिळालं नसेल, त्यामुळे आम्ही ते तुम्हाला दाखवू इच्छितो। आमच्या घरात प्रत्येकाला वेगवेगळे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, राजकीय पण स्वातंत्र्य आहे। मी इतके वर्ष वडीलधाऱ्यांचाच आदर करत आलेलो आहे, इथून पुढं पण वडीलधाऱ्यांचाच आदर करत राहणार आहे। ती आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आपली महाराष्ट्राची परंपरा आहे। पण पाठीमागच्या काळामध्ये आम्हाला विचारधारा ही जी काही योग्य वाटत होती, आता आम्हाला असं वाटतं की आत्ताच्या घडीला आम्ही ज्या रस्त्याने चाललेलो आहे, आम्ही ज्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेजॉरिटी मान्यवरांनी घेतलेला निर्णय त्याचं समर्थन करावं। कारण मागच्या वेळेस इतके वर्ष आम्ही आमचे प्रमुख सांगतील तसं समर्थन करत आलेलो आहे आणि त्याच्यामुळं आत्ताच्या बाबतीमध्ये तसं करावं नाही। आम्ही काही वेगळं केलेलं अशातला भाग अवधूतजी अजिबात नाही आहे। कारण शेवटी काही जण म्हणतात की भाजपबरोबर तुम्ही कसं जाऊ शकता? आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेवून भाजपबरोबर जाऊ शकतो। जर आम्ही कधी काळी शिवसेनेबरोबर जाऊ शकतो, शिवसेना आणि भाजपमध्ये फार काही फरक आहे अशातला काही भाग नाही। तर पुन्हा एकदा अजित पवार आपल्या भूमिकेचं समर्थन करताना दिसले।